नमस्कार, आपण पाहतात आयकॉन महाराष्ट्र न्यूज। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल येथील हरसिद्धी माता यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। भाविकांची मोठी गर्दी पाहता योग्य व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा, पाणी, वीज आणि वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज आहे। संस्थानचे सचिव हरणे यांनी भाविकांच्या सुविधांवर भर दिला असून यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी स्वयंसेवकही कार्यरत आहेत। यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे। आपण हर्सुल येथील हरसिद्धी माता मंदिरामध्ये पण यात्रा भरवतो। जवळपास 9 दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। काय सांगाल त्याबद्दल? चालू आता तयारी, पावसानं थोडंसं व्यत्यय आला, बाकी तयारी तिथं व्यवस्थित केलेली आहे। मंडप वगैरे, लाईटिंग ॲव्हरेज जास्त टाकली, सगळं सिस्टम चेंज केलेलं आहे यावर्षी मंडपाचं। आणि खाली कच वगैरे टाकलेली आहे। मोठा परिसर असल्यामुळं पावसामुळं इकडून तिकडून सगळं चिखल आहे, त्याची ते मुरुम भेटाना आणि सिंगल पण भेटाना। यात्रा तर खूप भरत असते आणि गर्दी पण खूप असते भाविकांसाठी, तर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना? पोलीसचं बंदोबस्त तिथं आहे ना, पोलीस बंदोबस्त असतं, 20 ते 25 लोकांचं बंदोबस्त असतं तिथं। काही स्वयंसेवक पण असतात का? काही स्वयंसेवक असतात? हो, गावातील तरुण मंडळ। 10 दिवस काय काय उत्सव असतो नेमकी? 10 दिवस आता पावसामुळं काही कार्यक्रम अरेंज केले नाही। 2 दिवस रक्तदान शिबिर आहे आणि संध्याकाळी 9च्या नंतर भजन मंडळीचा कार्यक्रम असतो। पाण्याची व्यवस्था? पाण्याची व्यवस्था पिण्याची आहे, जार आणून ठेवलं तिथं। जार आणून सकाळपासून काय कार्यक्रम झाला? म्हणजे घटस्थापनेपासून? घटस्थापना होऊन आरती होऊन लोकांना दर्शनसाठी मंदिर मोकळं केलं। ह्या वर्षी किती भाविक येण्याचा असा अंदाज आहे? दरवर्षी 20-25 2-3 लाख वरचेवर लोक येऊन जातात। आता ही हर्सुल गाव महापालिकेच्या हद्दीत पण येत आहे, तर कमिशनर जी श्रीकांतसोबत काही चर्चा झाली का? ना इथं समस्या आहेत त्या यात्रेस करून काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला, असं काही झालं? हो, ते त्यांची भेट झाली नाही, पण त्यांच्या खालच्या लोकांनी अतिरिक्त आयुक्त नाही ना, आपले झोनमधले ते साहेब आहे, त्यांनी बाळासाहेब थोरातने सांगून त्यांनी कच वगैरे त्यांनीच टाकून दिली महापालिकेच्या वतीने। आणि श्रीकांत साहेबाला पण बोलवायचं आहे आरतीला आणि इथली समस्या आम्हाला त्यांना सांगायची आहे निवेदन देऊन। सकाळी कुणाच्या हस्ते आरती झाली? गावातीलच लोकांची आरती झाली, गावातील प्रतिष्ठित। कुठून लोक येतात दर्शनासाठी? हर्सुल पंचक्रोशीमधून लोक येतात इथं, शहरातून पूर्ण येतात, म्हणजे सांगवी, दत्तवाडा, कृष्णपूरवाडी, पोखरी, पलशी, जे आमचा हर्सुलच एवढा मोठा परिसर आहे, तो 2-3 लाख लोक तर हे आमच्या एका याच्यातच राहतात। एवढी आमची लोकसंख्या इथं आहे। हर्सुल, शिवनगर, सुरेवाडी, दादास्वामी कॉलनी। आता ह्या 9 दिवसामध्ये काही प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहे? हो, कोण कोण बोलवलेलं आहे सगळ्याला। जयस्वाल साहेबाला बोलवलेलं आहे, केंद्रे साहेबाला सांगितलेलं आहे, श्रीकांत साहेबाला सांगायचं आहे, अजून सांगितलं नाही कोणाला। आखरी येतात ते 4 पालकमंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री साहेबांची भेट झाली नाही, त्यांना पण सांगायचं आहे। या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार? भाविकांना हेच आव्हान करणार की बाबा यावेळेस थोडंसं पावसामुळं थोडी गैरसोय जी होती आहे, ती गैरसोयच्याबद्दल आम्ही भाविकांची माफी मागतो आणि थोडंसं आम्हाला सहकार्य करून मनोभावी देवीची भाविकांनी भक्ती करावं आणि तिथं विकास पुढं चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करा। आपलं नाव सांगा? माझं नाव संजय सांडू हरणे, सचिव आहे विश्वस्त मंडळ। ओके, धन्यवाद।